गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। समर्थ सांगत आहेत की बघा, आत्ताच झालेला 22 जानेवारीचा हा सोहळा प्राण प्रतिष्ठा या अखंड जगाचा बघा दाता, या सृष्टीचा दाता, या दात्याची प्राण प्रतिष्ठा झालेली आहे। ते म्हणजे कोण? ते म्हणजे प्रभू श्रीराम, माझा परमेश्वर। या जगामध्ये, या अखंड विश्वामध्ये बघा 12 कला धारण करून 16 गुणांनी संपन्न झाले। बघा असे माझे प्रभू श्रीराम। पण प्रभू श्रीरामांच्या त्या 12 कला नक्की होत्या कोणत्या? आणि 16 गुण ते होते कोणते? बघा, आणि त्याबरोबर श्रीकृष्णांनी देखील बघा, प्रभू श्रीरामांचाच अवतार होता ना श्रीकृष्ण। बघा त्यांनी सुद्धा 16 कळांनी बघा आपलं जीवन बघा पूर्ण पृथ्वीवर, पूर्ण ब्रह्मांडामध्ये आपल्या 16 कलांनी गाजवलं ना। बघा त्या कला कोणत्या होत्या त्या आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत। समर्थ सांगत आहेत की श्रीरामांची बघा, श्रीरामांचा एक जरी गुण या मनुष्याने धारण केला ना, एक जरी कला धारण केली, तरी मनुष्याचं जीवनाचं सोनं होऊ शकतं, तरी सुखा समाधानामध्ये जीवन जगू शकतो। पण हा मनुष्य तसं करतो का? बघा, जिथे अहंकार नसेल, जिथे भेद नसेल, जिथे कोणत्याही गोष्टीची बघा मीपणा नसेल, तिथे मात्र श्रीराम प्रभू 100% असतात। बघा 22 जानेवारीला म्हणजेच कालच हा सोहळा बघा भव्य दिव्य असा सोहळा पार पडला। डोळ्याचं पार न फिटणारा हा बघा सोहळा होता। याची देही, याची डोळा बघा, तो सोहळा पाहून खरं तर अक्षरशः जणू काही श्रीराम या परत कलियुगामध्ये अवतरले आहेत असा एक क्षण वाटत होता। तो क्षण पाहून खरंच जो भक्ती करतो आहे, जो बघा सद्गुण विचारामध्ये आहे, आचरणामध्ये आहे, त्याला नक्कीच श्रीरामांचं दर्शन होणार आहे, श्रीराम प्रभूंचं दर्शन होणार आहे। कारण आता खरे श्रीराम आहेत ना। श्रीराम बघा एवढी शक्ती जागृत झालेली आहे, एवढी ऊर्जा जागृत झालेली आहे की श्रीरामांचं बघा नाव घ्यायची तुम्ही सुरुवात करा। श्रीरामांचं नाम बघा मनामध्ये निर्माण करा। दर्शन घडल्याशिवाय राहणार नाही। कारण पूर्ण जगामध्ये, पूर्ण भारतामध्ये जय राम श्रीराम जय जय राम या नामाचा एवढा जयघोष चालू आहे। सर्व साधू संत अयोध्येमध्ये एकवटलेले आहेत आणि या अयोध्येमध्ये हा नामाचा एवढा बघा जप चालू आहे ना, तर सर्वत्र ठिकाणी अखंड भारतामध्ये माझा श्रीराम बघा जणू काही दर्शनच देणार आहे। बघा हा आनंद खरा हा भारतीयांचा विजय आहे, हिंदू धर्माचा विजय आहे। बघा ज्या रामानं सर्व धर्मासाठी बघा
आपली प्रजाजन सुखी व्हावी म्हणून बघा अखंड बघा परमार्थाची शिकवण या जगाला दिली. भगवान श्रीराम हे भारताचा आत्मा आहेत आणि 500 वर्षानंतर अयोध्येत भगवान श्रीरामांचं भव्य राम मंदिर तयार झाले आहे. बघा श्रीरामांच्या कथा आणि त्यांचे गुण आणि त्यांच्या चरित्राची यावेळेस सर्वत्र प्रशंसा होत आहे. या संदर्भात बघा आपण जाणून घेऊया श्रीरामांना कोणत्या 14 कला आणि कोणते 16 गुण लाभले होते. बघा जे या मनुष्याने जर आचरणामध्ये आणले तर बघा या मनुष्याला देवरूपास प्राप्त होऊ शकतो. बघा श्रीराम 12 कळांनी युक्त आहेत. 16 कळांनी सुसज्ज व्यक्ती हा देवासारखा आहे किंवा तो स्वतः देवच आहे असं आपण म्हणू शकतो. पण त्याच्यात सत्य आहे की श्रीराम माझे या ब्रह्मांडाचे नायक आहेत. हे सत्यच आहे ना. बघा दगड आणि झाड हे 1 ते 2 कळेचे प्राणी आहेत. बघा आणि पशु पक्ष्यांना 2 ते 4 कला असतात आणि एका सामान्य माणसाकडे 5 कला असतात. बघा आणि सुसंस्कृत समाजातील माणसाकडे 6 कला असतात. त्याचप्रमाणे एखाद्या विशेष व्यक्तीकडं 7 कला असतात आणि ऋषी किंवा महापुरुषांकडं 8 कला असतात. बघा सप्त ऋषी मनु देवता प्रजापती लोकपाल इत्यादींकडं 9 कला आहेत आणि यानंतर 10 पेक्षा जास्त कलांचे प्रकटीकरण केवळ भगवंताच्या अवतारामध्येच प्रकट झाले आहे. म्हणजेच काय म्हणजेच सामान्यतः माणसाला 4 ते 5 कला असू शकतात पण भगवंताला बघा 10 पेक्षा जास्त कलांचे जर प्रकटीकरण झाले असेल ना तर समजून जावं ते या सृष्टीचे पालनहर्ता आहेत. बघा जसं काही वराह अवतारामध्ये बघा नरसिंह कूर्म मत्स्य आणि वामन अवतार त्याला अवेश अवतार असंही म्हणतात. बघा साधारणपणे 10 ते 11 कला त्यांच्यात दिसतात आणि भगवान श्रीराम 12 कलांनी युक्त आहेत आणि भगवान श्रीकृष्ण सर्व 16 कलांनी युक्त आहेत. बघा ही चैतन्याची सर्वोच्च पातळी आहे. म्हणूनच प्रभू श्रीरामांना पुरुषांमध्ये सर्वश्रेष्ठ म्हटले जाते. बघा आणि श्रीकृष्णांना जगन्नाथ जगाचा स्वामी आणि जगद्गुरु म्हणतात. या जर जगाचा विचार केला तर या जगामध्ये 2च सुंदर नावे आहेत की ज्या नावांनी प्रेम निर्माण होतं. प्रेमाची भाषा आहे ना ती जणू काही माणसाला सांगत आहे की श्रीकृष्ण स्वारी आणि श्रीराम प्रभूंचं बघा जेव्हा या मनामध्ये नाम निर्माण होतं ना तर प्रेम आणि प्रेम सर्वत्र भरला जातो. म्हणून श्रीराम प्रभू 16 गुणांनी बघा ते 16 गुण कोणते बरं. बघा पहिला गुण आहे पात्र. बघा सक्षम आणि कुशळ असे पात्र. बघा दुसरे बघा जो कोणाची निंदा करत नाही. बघा ते म्हणजे प्रशंसक सकारात्मक ज्यांची वृत्ती सकारात्मक असते. बघा तिसरा आहे धर्मज्ञान म्हणजेच धर्माचे ज्ञान असणारा व्यक्ती जो धर्माला जाणतो. जिथे धर्माची बाजू असेल ना त्या बाजूने उभा सक्षम राहतो तो म्हणजे धर्माचा ज्ञान असणारा व्यक्ती. आणि प्रभू श्रीराम जेवढं जीवन जगले बघा जेवढं जीवन या पृथ्वी तलावर त्यांनी व्यतीत केलं बघा
धर्मासाठीच केलं ना. जिथे धर्म होतो तिथे परमेश्वर नेहमीच असतो. बघा, चौथा आहे कृतज्ञ. बघा, कृतज्ञ किंवा कृतज्ञ नम्रता. प्रभू श्रीरामांमध्ये नम्रता एवढी ठासून भरलेली होती की बघा, प्रभू श्रीरामांचा बघा ते रूप बघा. बघा, त्या रूपामध्ये जेव्हा आपण पाहू ना, त्या रूपामध्ये एवढं प्रेम तुम्हाला दिसेल ना की त्या रूपाकडे एकटक बघावं असं वाटतं. सर्व जगाचं, सर्व ब्रह्मांडाचं प्रेम तिथे साठवलेलं आहे. पण ते कुणाला घेता येतं? जो श्रीरामांची भक्ती करतो, जो उपासना करतो, जो उठता बसता श्रीरामांचे ज्ञान संपादन करतो, त्यालाच ते प्रेम घेता येतं. ते कुणालाही घेता नाही येत. बघा, पुढचं पाचवं आहे. पाचवा गुण आहे सत्य. बघा, सत्य आणि सत्यच बोलणारे म्हणजेच काय? म्हणजेच प्रभू श्रीरामांनी बघा कधीच खोटं बोलले नाहीत. बघा, सत्याची बाजू नेहमी धरली. जरी तिथे बघा, जरी आपला माणूस असला, स्वतःचा भाऊ होता, लक्ष्मण स्वतःचा भाऊ होता, तरी सुद्धा चुकीची वेळ असेल तेव्हा चुकीचंच होतं. पण जर जिथे सत्य असेल ना, तर स्वतःचा भाऊ समोर असो किंवा स्वतःचा दुसरा कोणी असो, सत्याची बाजू रामाने कधीही सोडली नाही. बघा, पुढे सहावा गुण खंबीर. जो आपल्या वचनावर ठाम राहतो, दृढ निश्चय करतो, तो म्हणजे खंबीर. आणि श्रीरामांमध्ये हा खंबीर गुण होता ना. आपल्या वचनावर एवढे ठाम होते, म्हणूनच श्रीरामांना एक वचनी, एक बाणी आणि एक पत्नी असं म्हटलं जातं. ते नुसतंच म्हटलं जातं का? बघा, सातवा गुण आहे सदाचारी. बघा, सदाचारी म्हणजे काय? नीतिमान, सद्गुणी आणि चांगले आचरण, आदर्श चरित्र. बघा, श्रीरामांचं बघा जेवढा वेळ पृथ्वी तलावर या बघा मृत्यू लोकामध्ये जेवढा वेळ त्यांनी व्यतीत केला ना, बघा एकदम सद्गुणी विचार, चांगले आचरण आणि आदर्श चरित्र. जिथे चरित्र बघा, म्हणून श्रीरामांना बघा, श्रीरामांचं एवढं चरित्र सुंदर होतं की कधीही श्रीरामांबद्दल पूर्ण रामायणामध्ये, पूर्ण त्यांच्या चरित्रामध्ये कधीच कालबोट लागलेलं नाही. म्हणून बघा, आठवा गुण आहे सर्व प्राण्यांचा रक्षक, सहयोगी. बघा, श्रीरामांनी बघा वनवासामध्ये जेव्हा श्रीराम गेले, श्रीराम प्रभू, सीता माता आणि लक्ष्मण बघा जेव्हा वनवासामध्ये वनवास त्यांना लागला, तेव्हा अनेक प्राणी त्यांना भेटले, अनेक प्राण्यांची मैत्री झाली, पण कधी प्राण्यांवर त्यांनी हल्ला केला नाही. जरी प्राण्यांवर कधी त्यांचा हल्ला झाला तरीही सुद्धा तो त्यांच्या रक्षणासाठीच झाला होता. बघा, पुढे नववा गुण आहे विद्वान. विद्वान म्हणजे काय? विद्वान म्हणजे बुद्धिमान आणि ज्ञानी. बघा, श्रीराम आपल्या आयुष्यामध्ये एवढे बुद्धिमान व्यक्ती होते, एवढे ज्ञानी होते ना, पण त्या ज्ञानाचा कधीही त्यांनी गर्व केला नाही. समोरच्याला वाटून सुद्धा दिलं नाही का मला एवढं येतंय. पण त्यांच्याकडे बघा, त्यांचं ते रूपच एवढं श्रेष्ठ होतं ना की त्यांच्या रूपाकडे कुणी पाहिलं की त्याच्यातला राग कमी होऊन, लोभ कमी होऊन, अहंकार कमी होऊन प्रेम निर्माण व्हायचं. एवढा विद्वान व्यक्तिमत्व. बघा, 10वा गुण आहे सामर्थ्यवान. सामर्थ्यवान म्हणजे काय?
प्रत्येकाचा विश्वास आणि समर्थनासह सक्षम. बघा प्रत्येक माणसाचा जेवढी त्या राज्यामध्ये माणसं होती, बघा प्रत्येकाचा विश्वास आपल्या रामावर होता, श्रीरामावर होता. कधीही कोणाचा छळ केला नाही, कधीही कपट केला नाही. एवढे सामर्थ्यवान श्रीराम होते. पुढचा 11वा गुण आहे प्रियदर्शन गुण. बघा सुंदर चेहरा. प्रियदर्शन म्हणजे काय? सुंदर चेहरा. रामाचा चेहऱ्याचं वर्णन केलं ना. बघा जेव्हा ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही होता तेव्हा रामायण लागायचं. बघा त्या रामायणामध्ये ते राम दाखवलेले आहेत ना, खरंच हुबेहूब श्रीराम प्रभू. आजही बघा जेव्हा ते प्रवास करतात, आजही त्यांचं आता वय झालेलं आहे, आजही ते प्रवास करतात ना. बघा ते व्यक्ती म्हणून प्रवास करतात, पण आज ही दुनिया त्यांना सलाम करते, आज ही दुनिया त्यांच्या पाया पडते. कारण का? कारण लोकांना वाटतं की खरंच ते श्रीराम आहेत की काय. बघा श्रीरामांच्या बघा या नामामध्ये एवढी शक्ती आहे, एवढं बघा. म्हणून श्रीरामांचं जरी आयुष्यामध्ये तुम्हाला जर मुक्ती हवी असेल, बघा जर जीवन सुंदर करायचं असेल, तर श्रीरामांचं नाम आहे ना, ते तुम्हाला तारणार आहे. बघा पुढे 12वा गुण आहे ज्याच्या मनावर ताबा आहे. बघा जितेंद्रिय. बघा श्रीराम प्रभू असे होते की त्यांच्या मनावर स्वतःचा ताबा होता. कारण त्यांचं मन एवढं, बघा आपल्या साधारण माणसाचं मन असतं ना, एवढं चंचल असतं की एका क्षणात आपण इथे तर एका क्षणात दुसरीकडे जाऊन येतो. 17 विचार आपल्या मनामध्ये असतात, पण ज्यांचं मन स्थिर असतं ना, तेच या मनावर आणि जगावर कंट्रोल करू शकतात. आणि ते पूर्ण ठासून भरलेलं होतं माझ्या श्रीरामांमध्ये. 13वा गुण बघा राग जिंकणारा, शांत आणि सहज स्वभावी असणारा. हा राग जिंकणारा म्हणजे काय? म्हणजेच समोरच्याला बघा जरी राग आला, समोरच्याला जरी राग अहंकार आला, तरी श्रीराम प्रभूंची वैखरी एवढी गोड होती, एवढी प्रिय होती की समोरच्याचा राग किती क्षणात मिटून जात असे ना, ते समोरच्याला सुद्धाच कळत नसे. असा राग जिंकणारा बघा राजा श्रीराम प्रभू होता. बघा 14वा तेजस्वी. बघा चमकदार शरीर आणि चांगले व्यक्तिमत्व असलेला. बघा श्रीरामांच्या जर पूर्ण चरित्रेचा जर विचार केला तर श्रीरामांचं बघा पूर्ण शरीर एवढं तेजस्वी होतं ना, की एकदा आपण श्रीरामांच्या चेहऱ्याकडं, त्या रूपाकडं नजर मारली तर परत हटवाशी वाटत नव्हती. एवढे तेजस्वी श्रीराम प्रभू होते. बघा 15वा आहे, 15वा गुण कोणता आहे तर वीर्यवण. वीर्यवण म्हणजे काय? म्हणजे निरोगी, शांत आणि मजबूत. बघा प्रभू श्रीराम प्रभू निरोगी का होते बरं? शांत आणि शांत स्वभावी का होते? कारण कधीही प्रभू श्रीरामांनी बघा मांसाहार केलेला नाही. बघा शाकाहारी होते. आणि जिथे मांसाहार असतो ना, तिथे बघा आपलं शरीर असतं ते निरोगी कधीच राहत नाही, शांत कधीच राहत नाही, ते अहंकारी होतं. म्हणून श्रीरामांनी बघा पूर्ण त्यांच्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे की माणसाने नेहमी शाकाहारी असावं, मांसाहारी कधीच असू नये. म्हणून श्रीरामांचा स्वभाव नेहमी शांत असायचा. बघा 16वा गुण युद्धात ज्याचा क्रोध देवांनाही घाबरवतो, शूर वीर साहसी धनुर्धारी, अस्त्याचा विरोधक.
बघा एवढे हे श्रीरामांचे 16 गुण समर्थांनी सांगितलेले आहेत. पण हे 16 गुण या मनुष्याला काय शिकवतात बरं? या मनुष्याच्या जीवनामध्ये हे 16 गुण जर निर्माण केले तर दुसरी भक्ती करण्याची गरज आहे का? बघा समर्थ सांगत आहेत की या कलियुगामध्ये मनुष्यानं माणूस म्हणून जगलं तरी माझी सेवा घडेल, पण हा माणूस म्हणून अजिबात जगत नाही. बघा या मनुष्याचं असं झालं आहे की मनुष्य बघा चुकीच्या मार्गाने धन कमवतो, दुसऱ्याला त्रास देऊन पैसा कमवतो आणि परत ते पाप फेडण्यासाठी कोणत्या तरी मंदिरामध्ये दान देतो, कुठेतरी पूजा आरती करतो. पण अशी पाप फेडतील का? असे पाप तुम्हाला पुण्याकडे नेतील का? तर कधीच नेणार नाही. तुमची सुरुवातच आहे ती चुकीची असेल. तुम्ही जर दुसऱ्याला त्रास देऊन मिळवलेला धन असेल, संपत्ती असेल, तर नंतर तुम्ही ते कितीही कुणासाठीही वापर करा तर ती अधोगतीलाच जाईल, ती पापाकडेच ओढली जाईल, त्याचं पुण्य कधीही मिळणार नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की या कलियुगामध्ये एखाद्या व्यक्तीला समजून घेता नाही आलं तरी चालेल, नका घेऊ त्याला समजून, पण त्या व्यक्तीबद्दल गैरसमज मनात ठेवून दुसऱ्या कोणाला उलट सुलट सांगू नका. म्हणजेच काय? म्हणजेच बघा आपलं कुणाशी पटत नसेल, समजा आपलं कुण दुश्मन असेल, पण त्या दुश्मनाला सुद्धा प्रेमानं वागायला शिका. त्या दुश्मनाशी आपलं पटत नसेल ना, पण त्या दुश्मनाचं दुसऱ्याला सांगत बसू नका, कारण त्यामध्ये आपलेच पाप वाढले जातात. जेव्हा आपण दुसऱ्याची निंदा करायला लागतो तेव्हा आपली सुद्धा निंदा होत असते. कारण का? कारण असं म्हणतात बघा, समर्थ रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे की निंदकाचे घर असावे शेजारी. म्हणजेच काय? म्हणजेच निंदा करणारा हवाच, कारण जोपर्यंत निंदा करणारा नसेल ना तोपर्यंत या मानवाला बघा सुसज्जपणा येत नाही, सुख निर्माण होत नाही. प्रत्येकाच्या जीवनामध्ये निंदा करणारा असतोच ना, पण तो निंदा करणारा कधी कधी आपल्यासारखा होऊन जातो. असं आपला अध्यात्म असावं, अशी आपली भक्ती असावी, नाहीतर समोरचा आयुष्यभर आपल्यावर निंदा करत राहील आणि आपण ते सहन करत राहू. मग त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काही फरक राहिला का? आपला जरी निंदक असेल तरीही त्याने निंदा करता करता एक वेळ आपला मित्र होऊन जावं. हीच आहे खरी भक्ती. नाहीतर भक्तीची दुसरी व्याख्या तरी काय आहे? बघा समर्थ सांगत आहेत नक्की अध्यात्म म्हणजे तरी काय? बघा श्रीरामांनी बघा या जगाचा पालनहर्ता, या जगाचा दाता, बघा या मानवाला जीवन कसं जगावं. बघा जेव्हा श्रीराम बघा ज्यावेळी वनवासाला निघाले, वनवासामध्ये काय होईल? काय नाही, खायला काही नव्हतं, अन्न पाणी नव्हतं. बघा एवढा राज्याधीश असणार आहे श्रीराम प्रभू सर्व संपत्तीचा त्याग करून बाहेर पडले. तेव्हा बघा जेव्हा श्रीराम प्रभू बाहेर पडले ना, तेव्हा सीतामय्या आणि लक्ष्मणाला विसरता कामा नये. बघा आपला पती, आपल्या पतीकडे एवढी धन संपत्ती असून सुद्धा त्याने काहीच घेतलं नाही. बघा पत्नी असावी तर कशी असावी? पण आत्ताची ही कलियुगातली पत्नी बघा एक हप्ता झाला नाही लग्नाला तर लगेच वाटणीच्या मागे लागते. बघा भावाभावांचं नातं तोडून टाकते. बघा तुम्ही विचार करा,
तुमची पत्नी आहे. जर एखादी पत्नी असं म्हणू शकेल का की आपल्याला या घरामधलं काहीही नको, काहीही संपत्ती नको, आपला आपण वेगळा संसार थाटू. पण आत्ताच्या कलियुगामध्ये ज्यांना कोणाला अशी पत्नी मिळाली असेल ना, त्यांचं भाग्यच समजा. खूप आईवडिलांचे तुमच्या पुण्य होते म्हणून अशी अर्धांगिनी तुम्हाला मिळाली असं समजून जा. कारण या कलियुगामध्ये अशी पत्नी मिळणं खूपच कठीण आहे. पण असं म्हणतात ना की सत्य या जगामध्ये थोडं तरी आहे. बघा या 100% बघा 1% सत्य असलं आणि ते आहेच म्हणून हे जग 99% नास्तिक गोष्टी असल्या पण 1% बघा सत्य असेल ना, त्याच्यावरच हे जग चालू आहे. म्हणजे सत्य आहेच ना, ते नाकारून जमणार नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की बघा लक्ष्मणासारखा भाऊ असावा. एवढा बघा राज्य होता. लक्ष्मणाला सुद्धा या वनवासामध्ये जाण्याची गरज होती का? बघा कसलाही विचार न करता बघा जिथे राम जाईल ना, माझे श्रीराम प्रभू जाईल, भाऊ जिथे जाईल तिथेच मी जाईल. बघा असा भाऊ मिळणं आत्ताच्या दुनियेमध्ये असा भाऊ मिळेल का? ज्यांच्या नशिबामध्ये आहे ना त्यांनी सांभाळून ठेवा. म्हणून समर्थांनी सांगितलं आहे की बघा या रामायणामध्ये बघा श्रीरामांना लक्ष्मणासारखा भाऊ होता म्हणून हे युद्ध हसत खेळत कसा रावणावर विजय मिळवला ना कळालंच नाही. पण रावणासोबत मात्र बघा बिभीषण सारखा भाऊ होता आणि बिभीषण मात्र रावणाच्या बरोबरीनं नव्हता. रावणाला बघा रावणाच्या सोबत नव्हता म्हणून रावण हारला ना. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की तुमच्या जीवनामध्ये बघा भाऊ एवढा महत्त्वाचा आहे. पण हा आजचा कलियुगातला मानव आहे ना, भावांमध्ये पैशांवरनं भांडणं, जमिनींवरनं भांडणं, भावा बहिणींमध्ये भांडणं एवढी वाढलेली आहेत ना. जर तुम्ही अध्यात्म करून बघा या भक्तिमार्ग करून जर या गोष्टींमध्ये तुम्ही भांडण करत असाल तर त्या अध्यात्माचा आणि या भक्तिमार्गाचा काही उपयोग आहे का? बघा माणूस नुसता नावाला भक्ती करतोय. बघा जे त्याला करायचं असतं ना ते तो आपोआप करतो. पण समोरच्याला काय दाखवतो की मी या भक्ती मार्गामध्ये आहे. पण खरंच तसं असतं का? जेव्हा पैशाची गोष्ट त्याच्यासमोर येते ना तर त्याचे धागेदोरे बदलतात, त्याची बोलीभाषा बदलते. बघा त्याची वैखरी बदलून जाते. म्हणून मनुष्याने जर भक्ती करायची असेल तर ती एक चित्ताने करावी, एक मनाने करावी. जरी पैसा दिसला, जरी धन संपत्ती दिसली तरीही त्याचा लोभ करू नये, तरीही त्याचा मीपणा करू नये. कारण श्रीरामांजवळ एवढं बघा एवढं मोठं राज्य होतं, पूर्ण राजा होता, तरी सुद्धा कधी घमंड केला का? बघा वनवासामध्ये जेवढे पशु पक्षी प्राणी भेटले त्यांना सोबत घेऊन बघा वानर भेटले, वानरांची सेना केली आणि ती सर्वांना एकत्र घेऊन बघा त्या रावणाला हरवण्यासाठी गेले, युद्ध करण्यासाठी गेले. जिथे प्रेम निर्माण करता येईल ना ते प्रेम निर्माण केलं. बघा तुम्ही विचार करा, आपण म्हणत असतो आपलं नवीन लग्न होतं आणि नवीन लग्न झाल्यावर आपण बघा बायको आपल्याला म्हणते की तुमच्या आईबापानं तुम्हाला काय दिलं आहे, आणि मग आपण बघा आपल्या आईबापाशी भांडण करायला लागतो. पण इथे रामायण या माणसाला शिकवतो
की बघा एवढा धनाढ्य राम होता, श्रीराम होता, एवढा पैसा संपत्ती होती ना, पिढ्यान पिढ्या पुरली असती, पण सर्वांचा त्याग करून हातामध्ये काही नसताना सुद्धा बघा सेना कशी निर्माण करायची, बघा बलाढ्य कसं व्हायचं, हे श्रीरामाकडून प्रत्येक मनुष्यानं शिकावं. म्हणून मनुष्यानं आपल्या बापानं आपल्याला काय ठेवलं आहे, काय दिलं आहे, हे कधीच बोलून दाखवू नका. कारण जे काही करायचं आहे ना, तुमच्या हिमतीवर करा. तुमच्या हिमतीवर जे काही कराल ना, ते सर्व श्रेष्ठच असेल. म्हणून ह्या कलियुगातले हे जीवन जगत असताना प्रत्येक मायबाप श्रोत्यानं, प्रत्येक मनुष्यानं, प्रत्येक जीवानं हे श्रीराम प्रभूंचे हे 16 गुण आहेत ना, त्या आचरणामध्ये आणले तर बघा खरा अध्यात्म घडेल, खरी साधना घडेल, खरी भक्ती घडेल. चराचरामध्ये माझा परमेश्वर दिसू लागेल आणि हीच खरी भक्ती आहे. म्हणून मनुष्याने माणुसकीनं वागणं हीच खरी भक्ती आहे. जय जय रघुवीर समर्थ.